Morning friends, this is Standard 6 English book. Today we are going to learn first poem Monsoon. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी ची पहिली जी कविता आहे मान्सून म्हणजेच वर्षा ऋतू किंवा आपण म्हणतो पावसाळा, तर आज आपण ती कविता शिकणार आहोत. Listen and sing. The sun is shining oh so hard, the land has dried, it's so parched. The fields are hungry, rivers thirsty. Oh rain, rain come our way. Rain, rain is on her way. Feathers spread the peacock's way. The clouds are dark, dark the heart. Rain, rain, she's on her way. The clouds they gather, dash and thunder. Bolts of lightning streak and shimmer. Pit pat, I feel a drop. Oh rain, rain, she's come her way. The fields are drenched, the land is soaked. The trees have bathed, the rivers hose. The earth is happy, green and cheery. Oh rain, rain, come again. बघा, ह्या पोएममध्ये म्हणजेच या कवितेमध्ये पावसाळ्याच्या आधीचं आणि पावसाळा आल्यानंतरचं वर्णन केलं गेलेलं आहे. तर आता आपण लाईन बाय लाईन या पोएमचं एक्सप्लेनेशन म्हणजेच द सन इज शायनिंग ओ सो हार्ड. बघा, पहिल्याच ओळीमध्ये दाखवलेलं आहे, वर्णन केलेलं आहे उन्हाळ्याचं की द सन इज ओ सो हार्ड, म्हणजे सूर्य उन्हाळ्यामध्ये खूप चमकतो आहे, तपतो आहे. आपण बघतो उन्हाळ्यामध्ये किती ऊन असतो, ऊन असल्यामुळे पूर्ण सूर्य तपत असतो. ओ सो हार्ड, कसा तपत असतो, अगदी हार्ड म्हणजे खूप उष्ण ऊन असतं. द लँड हॅज ड्राईड, इट्स सो पार्च, आणि या उन्हामुळे जी जमीन असते, जी पृथ्वी असते ती खूप ड्राय म्हणजे कोरडी झालेली असते. इट्स सो पार्च, बघा आपल्याला पार्चचा मिनिंग दिलेला आहे, व्हेरी ड्राय अँड हॉट, म्हणजेच जमीन कोरडी आणि गरम झालेली असते. द फील्ड्स आर हंग्री, रिव्हर्स थर्स्टी. इथे फील्ड्स म्हणजे शेते म्हटलेली आहे. तर शेतं जी आहेत ती जणू काही एखादी व्यक्तीला भूक लागते त्या प्रकारे जशी भुकेली झालेली असतात त्या प्रकारे शेतंसुद्धा पाण्यासाठी भुकेली आहेत, म्हणजेच त्यांना पाण्याची खूप गरज आहे. रिव्हर्स थर्स्टी म्हणजेच नद्यासुद्धा तहानलेल्या आहे, कारण उन्हाळ्यामध्ये सर्व नद्या कोरड्या पडलेल्या आहेत व त्या आता पाण्याची अगदी वाट बघत आहेत, जणू काही आहेत. ओ रेन, रेन कम अवर वे. बघा, पाऊस आता रस्त्याने येत आहे, म्हणजे आता पावसाचे चाहूल लागलेली आहे, पावसाळ्याची चाहूल लागलेली आहे. रेन, रेन इज ऑन हर वे, आणि आता पाऊस त्याच्या रस्त्याने आपल्याकडे यायला निघालेला आहे. फीदर स्प्रेड द पिकॉक्स वे. पावसाची चाहूल लागल्यावर पावसाळ्यात नाचणारा पक्षी म्हणजे मोर. तर मोराला पावसाची चाहूल लागली, पावसाळ्याची चाहूल लागली की तो त्याचा पिसारा फुलवून नाचत असतो, डोलत असतो. हे इथे दिलेलं आहे. फिदर्स म्हणजे पिसं, स्प्रेड पसरवणी, आणि द पिकॉक्स वे. बघा, तर त्याची जी पिसारा आहे, त्याची जी पिसं आहेत ती फुलवून तो मोर जणू काही आनंदाने डोलत आहे. द क्लाउड्स आर डार्क, हार्क द लार्क. बघा, आकाशामध्ये जे ढग आहेत ते खूप काळे गडद झालेले आहेत, आणि तिथे एक हार्क द लार्क, आणि लार्क नावाचा जो पक्षी आहे तो पक्षीसुद्धा छान आनंदाने गाणे गात आहे. रेन, रेन शीज ऑन हर वे. तर हा जो पाऊस आहे तो त्याच्या मार्गाने निघालेला आहे. द क्लाउड्स दे गॅदर, the clouds they gather, dash and thunder, bolt and shimmer. बघा, या कवितेच्या ओळींमध्ये दिलेलं आहे द क्लाउड्स दे गॅदर, म्हणजे बघा पाऊस येण्यापूर्वी आकाशामध्ये ढग एकत्र जमा होतात. गॅदर म्हणजे एकत्र येणे.
डॅश अँड थंडर. आपण पाऊस येण्याच्या आधी ढगांचा गडगडाट होत असतो. ढग काळे कुट्ट झालेले असतात आणि सर्व ढग एकत्र वेगाने गोळा झालेले असतात. बोल्ट्स ऑफ लाइटिंग स्ट्रिक अँड सिमर. पावसाळ्यामध्ये पाऊस येत असतो, त्याबरोबरच ढगांबरोबरच विजासुद्धा चमकत असतात आणि त्यांचा उजेड किंवा प्रकाश असतो तो अगदी लख्ख पडत असतो. आणि काही विजा शिमर मीन्स शाईन विथ द सॉफ्ट लाईट दॅट सीम टू बी मूविंग. आणि काही विजा चकाकत असतात. पिट पॅट आय फील अ ड्रॉप. पिट पॅट मीन्स साऊंड ऑफ टॅपिंग रेनड्रॉप्स. तर बघा, पिट पॅट हा ज्या वेळेस पावसाचे थेंब जमिनीवर येत असतात त्यावेळेस त्या पावसाच्या थेंबांचा आवाज पिट पॅट असा येत असतो. रेनड्रॉप्सचा आवाज. शीज कम हर वे. पाऊस त्याच्या रस्त्याने आपल्याकडे यायला मार्गक्रमण करत आहे, म्हणजे तो रस्त्याने आपल्याकडे येत आहे. ओ रेन शीज कम हर वे. आता तुम्ही म्हणाल शीज हे जे प्रोनाउन आहे ते कशासाठी आलेलं आहे? तर शीज हे प्रोनाउन रेन यासाठी आलेलं आहे, म्हणजे पावसासाठी आलेलं आहे. द fields are drenched, the land is soaked, the trees have bath, the rivers hose, the earth is happy, green and cheery. Oh rain, come again. बघा, चौथ्या स्टांजामध्ये दिलेला आहे द fields are drenched, म्हणजे आता पाऊस येऊन गेलेला आहे. पाऊस आल्यानंतरची जी परिस्थिती असते त्याचं वर्णन आता आपल्याला चौथ्या स्टांजामध्ये केलेलं आहे. द fields are drenched, the land is soaked. आता पाऊस आल्यानंतर इथे जी शेतं आहेत ती शेतं सर्वी ओली चिंब झालेली आहे आणि जमीनसुद्धा पाण्याने संतुष्ट झालेली आहे, सर्व ओली झालेली आहे. द ट्रीज हॅव बाथ, द रिव्हर्स होज. आणि सर्व झाडं जणू काही पावसाने न्हावून निघालेली आहे. द रिव्हर होज. आणि नद्यासुद्धा दुथड्या होऊन तुडुंब वाहत आहे. होज मीन्स द रिव्हर्स फ्लो स्ट्रॉंगली ॲज इफ स्प्रेइंग वॉटर. म्हणजे ज्या वेळेस भरपूर पाऊस पडतो त्यावेळेस नद्या कम्प्लिटली ओव्हरफ्लो होतात आणि वाहत असतात. द अर्थ इज हॅपी, ग्रीन अँड चेरी. बघा, पाऊस आल्यानंतर आता संपूर्ण पृथ्वी म्हणजे जी जमीन आहे ती कशी झालेली आहे? हॅप्पी झालेली आहे, आनंदी झालेली आहे. ग्रीन अँड चेरी म्हणजे सर्वीकडे आता हिरवळ झालेली आहे, जणू काही ती कशी दिसत आहे? हिरवीगार. चेरी मीन्स आनंदी झालेली आहे. ओ रेन कम अगेन. पावसा पुन्हा ये. अशा प्रकारे आपल्या या कवितेमध्ये मान्सूनचं म्हणजेच पावसाळ्याचं वर्णन केलं गेलेलं दिसतंय. पाऊस आल्यानंतरची परिस्थिती आणि पाऊस येण्या अगोदरची परिस्थिती या पोयममध्ये आपल्याला सांगितलेली आहे. अशा प्रकारे आज आपण ही मान्सून ही कविता अभ्यासली. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे अजून तुम्हाला इतरही पाठांचं एक्सप्लेनेशन या चॅनलवर आपल्याला मिळणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ नक्की समजतील. धन्यवाद.